संसारात सुख, शांती आणि समृद्धी कोणाला नको असते, पण कधी कधी आपल्या हातून अशा चुका घडतात की लक्ष्मी रुसून निघून जाते. आणि मग पुन्हा त्या मातेची कृपा मिळवण्यासाठी काय करावे याचे उत्तर दडले आहे मार्गशीर्ष गुरुवारच्या या पावन कथेमध्ये. नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत सौराष्ट्रातील राजा भद्रश्रवा आणि राणी सूरजचंद्रिका यांची ही अद्भुत कथा. ही कथा केवळ एक गोष्ट नाही, तर लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग आहे. त्यामुळे ही कथा अर्धवट सोडू नका, ती पूर्ण ऐका आणि माता लक्ष्मीची कृपा अनुभवा. चला कथेला सुरुवात करूया. द्वापर युगाची गोष्ट आहे. सौराष्ट्रात भद्रश्रवा नावाचा एक राजा राज्य करत होता. तो अतिशय पराक्रमी आणि वेदशास्त्र संपन्न होता. त्याची राणी होती सूरजचंद्रिका. ती दिसायला सुंदर होती, पण तिला आपल्या ऐश्वर्याचा खूप गर्व होता. एके दिवशी काय झाले, साक्षात महालक्ष्मी मातेने एका वृद्ध सुवासिनीचे रूप घेतले आणि ती राजदरबारात आली. त्या वृद्धेच्या हातात काठी होती, अंग थरथरत होते. तिला पाहून राणीची दासी तिला आदराने सामोरी गेली. पण राणी सूरजचंद्रिका, राणीने त्या वृद्धेला पाहून तिचा अपमान केला. ती ओरडली, ए म्हातारे, इथे कशाला आलीस? तुला भीक हवी असेल तर बाहेर जा. केवळ अपमानच नाही, तर राणीने त्या वृद्ध सुवासिनीला धक्के मारून महिलाबाहेर काढले. मंडळी, ज्या घरात अतिथीचा अपमान होतो तिथे लक्ष्मी कशी थांबेल? ती वृद्ध स्त्री दुसरी कोणी नसून साक्षात लक्ष्मी होती. अपमानित होऊन माता तिथून निघून गेली. त्याच वेळी राजकन्या शांबाला तिथे आली. तिने त्या वृद्धेला ओळखले नसले तरी तिचा आदर केला. तिने वृद्धेची माफी मागितली. शांबालेच्या नम्रतेवर खुश होऊन त्या वृद्ध रूपातील लक्ष्मीने तिला मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रताची माहिती दिली. तिने सांगितले, बाळा, मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी हे व्रत मनोभावे करावे. यामुळे मनुष्याची सर्व दुःखे दूर होतात. शांबालेने ते व्रत पूर्ण श्रद्धेने केले आणि तिचा विवाह मालाधर नावाच्या राजाशी होऊन ती सुखाने नांदू लागली. पण इकडे काय झाले? राणीच्या त्या एका चुकीमुळे राजा भद्रश्रवाचे सर्व राज्य गेले. राजा भिकारी झाला, अन्नाला महाग झाला. दिवस पालटले. राजाला आपल्या मुलीची शांबालेची आठवण आली. तो मुलीकडे मदतीसाठी गेला. मुलीने आपल्या वडिलांचा म्हणजेच राजाचा खूप पाहुणचार केला. जाताना तिने एक मातीच्या हंड्यात पैसे भरून तो हंडा वडिलांना दिला. राजाला वाटले, आता आपले दिवस बदलतील. पण बघा नशिबाचा खेळ. राजा घरी परतला आणि त्याने तो हंडा उघडला तर आत काय होते? कोळसा. होय, त्या धनाचा कोळसा झाला होता, कारण लक्ष्मीचा कोप अजूनही संपला नव्हता. अखेरीस राणी सूरजचंद्रिका स्वतः मुलीकडे गेली. तिथे गेल्यावर शांबालेने आईला मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करायला लावले. राणीने आपल्या गर्वाचा त्याग केला. तिने डोळ्यात पाणी आणून मातेची माफी मागितली आणि हे व्रत पूर्ण केले. आणि काय आश्चर्य, ज्या दिवशी राणीचे व्रत पूर्ण झाले त्याच दिवशी राजाचे गेलेले राज्य परत मिळाले. सुख समृद्धी पुन्हा त्यांच्या पायाशी लोळणं घेऊ लागली. मैत्रिणींनो, ही कथा आपल्याला शिकवते की संपत्तीचा गर्व कधीही करू नये आणि अतिथीचा अपमान तर चुकूनही करू नये. जशी माता लक्ष्मीने राजा भद्रश्रवा आणि राणीवर कृपा केली, तशीच कृपा ती तुमच्यावर आणि माझ्यावरही करो, हीच प्रार्थना. जर तुम्हाला ही कथा मनापासून आवडली असेल तर कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका. मार्गशीर्ष गुरुवारी लागणारे पूजा साहित्य यादी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा.